जरांगे पाटलांना बी ह्यांना दाखविलं काय रिंगण काय समाज आहे, पण लोकशाही पद्धतीनं आणि शांततेत आपण निवेदन देऊन शांततेमध्ये सांगून आपण आंदोलन करायला, त्याच्यामुळे ताकद एक झाली. जरांगे पाटलांनी सगळी ताकद एक केली. उपोषण जरांगे पाटलांनी लोकशाही पद्धतीनं केलं. अहो 17 दिवस उपोषण केले आणि हे विरोधकातले पुढे पाडायला लागले, बोलायला आपल्याला पिटविण्याचं काम केलं. हे मराठा समाज असं आहे, पिटविलं उचकिलं की त्याच्या अंगावर जाते, झाले की गुन्हे दाखल होते, अटक झाले कार होत आहे. ही त्यांची जी टॅटिसी होती विरोधकाची, जरांगे पाटलांनी ही होऊ दिलं नाही. समाजाने लाईट बिल भरणार नाही, नळपट्टी भरणार नाही, घरपट्टी भरणार नाही, शासनाचे जेही बिल असेल ते भरणार नाही. या असहकार आंदोलनामध्ये, या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जोपर्यंत शेवटच्या मराठ्याला आरक्षण मिळत नाही, न्याय मिळत नाही, ओबीसी मध्ये जात नाही, तोपर्यंत मोठ्यानं बोला, मोठ्यानं आम्ही या ठिकाणी आमच्या सहभागात कुठेही 1% कमी पडणार नाही, अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांची घेत आहोत. 100% येणाऱ्या काळात हे आंदोलन यशस्वी करूच आणि समाजाला विकासाच्या व प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाऊ अशी 100% मनातून हृदयातून शपथ घेतो. जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की.